पोहोचला। संसदेचं मुख्य प्रवेशद्वार बंद, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, संसद भवनाबाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6व्यांदा सभागृहाचं काम तहकूब, सीजेपीच्या आंदोलकांवरून विरोधक आक्रमक। सीजेपी प्रवक्ते आणि जेपी नड्डा यांच्यातील चर्चा निष्फळ, 2 तास वाट पाहायला लावली आणि नड्डा केवळ 10 मिनिटातच भेटले, सीजेपी प्रवक्त्यांचा दावा। नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून समर्थन, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिकसह बीडमध्ये वांगचुक यांच्या समर्थनार्थ तरुणाई रस्त्यावर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ, राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील 16 बंधारे पाण्याखाली। सायन पनवेल महामार्गावर मानखुर्दमध्ये बेस्ट बसची डिव्हायडरला धडक, बेस्टच्या धडकेत 65 वर्षीय महिलेचा मृत्यू। पंढरपूरमधून आपल्याला एक बातमी बघायची। पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरील इस्कॉन मंदिरात प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक असा रोबोटिक हत्ती भेट दिलाय। हा रोबोटिक हत्ती भाविकांना आपल्या सोंडेने आशीर्वाद देतो, कान हलवतो, तसंच सोंडेतून पाण्याचा अभिषेक देखील करतो। त्यामुळे इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसह चिमुकल्यांमध्ये सुद्धा या हत्तीबाबत मोठं आकर्षण निर्माण झालंय। तंत्रज्ञानाला भक्तीची जोड दिल्यामुळे सध्या हा रोबोटिक हत्ती पंढरपूरच्या वारीमध्ये लक्षवेधी ठरतोय। तर पंढरपूरमध्ये हत्तीची सध्या जोरदार चर्चा होती। हत्तीला बघण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। लहान मुलांमध्ये सुद्धा या रोबोटिक हत्तीची मोठी उत्सुकता बघायला मिळते। हा रोबोटिक हत्ती सोंडेने आशीर्वाद देतो आणि या सगळ्या रोबोटिक हत्तीला बघण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आबालवृद्धांमध्ये मोठी सध्या या परिसरात गर्दी बघायला मिळते। श्री क्षेत्र जेजुरीमध्ये दर्शनासाठी शर्यतीचे बैल आणण्याच्या प्रकारामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। नंदी चौकात बैल आणल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक आणि भाविकांनी चिंता व्यक्त केली आहे। गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी देवस्थान, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली जाते। पुढची बातमी आपण बघूया। बीड जिल्ह्यामध्ये कोणतीही घटना घडली की माझं नाव घेतलं जातं आणि जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी खंत आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे। परळीमध्ये IAS अधिकारी किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। वैजनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचं सांगताच नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुण्यात निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील यावेळेला करण्यात आली। माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झाला नव्हतो, तेवढा अस्वस्थ कधीच। या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला, माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच। मी म्हणलं गेलंय तरी झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही देणं नाही, वाजवा झाला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्या आणि खाड्या या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठ आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि समुद्र किनाऱ्याकडे जाणं टाळावं, तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान हवामान विभागाने देखील पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि जिल्ह्यातल्या जे नद्या आहेत महत्त्वाच्या त्या दुथडी भरून वाहत आहेत। खाडीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे।
समुद्र किनारपट्टी असेल किंवा खाडी किनारपट्टीवरच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये किंवा कारणाशिवाय समुद्र किनारी असेल किंवा खाडी किनारी असेल किंवा नदी किनारी जाऊ नये अशा प्रकारच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्या सूचनेचं पालन करण्यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येते. किनारपट्टी भागातले जे नागरिक आहेत त्यांना पुराचा धोका संभवू शकतो, त्यामुळे जिल्ह्यातलं प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परंतु ज्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक खाड्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे, त्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेकडे गांभीर्याने पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी. कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा आता संसद भवनजवळ पोहोचलाय. दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करण्यात आलेला आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात आणि बॅरिगेटवरती चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. तर दुसरीकडे पोलिसांनी अभिजित दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केलाय. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. सोनम वांगचुक यांच्या सूचनेनंतर दिपकेंनी उपोषण सोडल्याची माहिती समोर येते. पण संसद भवनावरती मोर्चा काढण्यावरती आंदोलक हे सकाळपासूनच ठाम होते आणि त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरवरच रोखून धरण्याचा प्रयत्न केला. पण काही आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघाले. संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा बंद करण्यात आलं. तर संसद भवनाबाहेर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय. दुसरीकडे आपण बघतोय सीजेपी प्रवक्त्यांनी JP नड्डा यांची भेट घेतली, पण ही भेट निष्फळ ठरल्याचा दावा सीजेपीकडून करण्यात आलाय. दरम्यान काही मोठी दृश्य आता समोर येतात. एकीकडे या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. कारण हा सगळा जो परिसर आहे तो कार्यकर्त्यांनी अक्षरशः भरून गेलेला आहे. अनेक रस्ते बंद केलेले आहेत, मेट्रो मार्ग 5 बंद केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी अगदी सकाळपासून बघायला मिळते. आताची काही दिल्लीतली आपण दृश्य समोर बघतोय. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला या सगळ्या नागरिकांना सामोरं जावं लागते. कारण दृश्यांमध्ये जर आपण बघितलं वाहनांच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रधानांच्या राजीनाम्यासाठी ही मागणी केली जाते आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत. दरम्यान या आंदोलनावरून आदित्य ठाकरेंनी एक्सपोस्ट करत सरकारवरती निशाणा साधलेला आहे. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण ते सुद्धा बघूया. आदित्य ठाकरेंनी एक्सपोस्ट केलेली आहे. ते असं म्हणतायत की जेव्हा एखादी क्रूर सत्ता उत्तम शिक्षण व्यवस्थेची मागणी करणाऱ्या तरुण भारतीयांवरती बंदुका रोखते तेव्हा ती सत्ता भारत विरोधी आहे हे स्पष्ट होतं, असं त्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान शांततापूर्ण निषेध मोर्चावर त्या सत्तेने केलेल्या पोलीस अत्याचाराची दृश्य जेव्हा हे जग पाहिल तेव्हा त्यांना समजेल की भारत आता लोकशाही राहिलेला नाहीये, तर एका सत्तेच्या विळख्यामध्ये अडकलाय. शिक्षणातील पद्धतशीर अपयश मान्य करण्यास ती सत्ता नकार देते आणि एखाद्या मंत्र्याला तरुण भारतीयांशी संवाद साधायला सांगण्याच्या ऐवजी दडपशाहीचा मार्ग जो आहे तो मार्ग आहे हे पाहून जगाला समजेल की सरकारचं रूपांतर हे हुकुमशाहीमध्ये झालेलं आहे. आदित्य ठाकरेंची एक पोस्ट आपण बघतोय. तर आपण बघतोय बॅरिगेट उचलून फेकण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. मात्र पोलिसांची मोठी फौज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि अजून सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते. कार्यकर्त्यांना उचलून नेलं जात आहे, बसमध्ये अक्षरशः भरलं जात आहे, तरी सुद्धा कार्यकर्त्यांची संख्या ही अजून सुद्धा वाढलेली आपल्याला बघायला मिळते. दरम्यान संजय राऊतांनी सीजेपीच्या संसद भवनावरील मोर्चावरून एक्सवरती पोस्ट करत जोरदार निशाणा साधलेला आहे. आदित्य ठाकरेंची आपण एक्सपोस्ट बघितलं तर संजय राऊत नेमकं काय म्हणतात आपण एक्सपोस्टमध्ये आपण बघूया. सुप्रीम कोर्टाचे माय लॉर्ड न्यायाधीश सूर्यकांतजी, आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त एका व्यक्तीला जात आहे असा त्यांनी उल्लेख केला आहे. देशातील मेलेल्या व्यक्तींना जिवंत करण्यासाठी धन्यवाद असं त्यांनी एक्सपोस्ट केलेली आहे.
तर दृश्यांमध्ये आपण बघितलं, आपल्या लक्षात येईल अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कारण या सगळ्या आंदोलकांना मागे करायचं होतं, त्यांना या गर्दीला पांगवायचं होतं. मात्र आंदोलक जे आहेत ते सुद्धा आक्रमक झाले. त्यांची संख्या वाढल्यानंतर मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा बळाचा वापर केलेला आहे. दरम्यान इकडे सीजेपीच्या आंदोलनानंतर रोहित पवारांनी देखील सरकारला टोला लगावलाय. रोहित पवार नेमकं काय म्हणतात आपण बघूया. तर रोहित पवारांनी अशी एक पोस्ट केली की तरुणाईला गृहीत धरलं तर काय होतं याचा अंदाज दिल्लीतल्या हुकुमशाहीला आला असेल असं ते म्हणतायत. ते पुढे म्हणतायत, कोणाचाही नाद करा पण तरुणाईचा नाद नाही करायचा, असं त्यांनी त्यांच्या एक पोस्टमध्ये म्हटलंय. पुढे ते असंही म्हणतायत, महाराष्ट्र सरकारने देखील हे लक्षात घ्यावं, दडपशाहीने आणि कूटनीतीने ऑनलाईन परीक्षा लादण्याचा प्रयत्न जर केला तर याद राखा, असा त्यांनी इशारा दिलाय. पुढे ते म्हणतात, मुंबईत यापेक्षाही मोठं चित्र दिसेल.